नमस्कार. नमस्कार. माजलगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार दत्ता वाक्ष आपल्यासोबत आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत ते निवडणूक लढवत आहे. काय म्हणजे आपण अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवत आहे काय म्हणजे अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा माझा उद्देश असा आहे, या मतदारसंघाची दयनीय अवस्था झालेली आहे. आपण बघितलं असेल रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी मतदारसंघाची दयनीय अवस्था झालेली आहे. आणि यासह रोजगाराचे जे काही मुद्दे आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, सुशिक्षित रोजगारांचे प्रश्न आहेत, त्या मुद्द्याला घेऊन मी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. आपण ही निवडणूक लढवत असताना आपण काय डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवत आहे? आपण बघितलं असेल की या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये अनेक असे विकास कामं आहेत की अनेक वस्त्यापर्यंत, वाड्यापर्यंत अनेक आज 75 वर्ष उलटून गेले, तरीही या ठिकाणी त्या विकासाची गंगा किंवा विकास झालेला नाही. आपण ते उद्दिष्ट समोर ठेवून आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत. आपण एक सर्वसामान्य शेतकरी घराण्यातला आहात आपण आणि आज जर निवडणूक लढवायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे कशा प्रकारे हे करावं लागतं. मग आपण ही जी प्रचाराची यंत्रणा आहे कशा प्रकारे म्हणजे याचे नियोजन करणार आहोत? मला सामान्य माणसांनी जसं मायावतींना वोट आणि नोट दिलं होतं, तसं मला ठरवलंय समाजाने, जे काही माझे सहकारी आहेत, मतदार राजा आहेत, त्यांनी ठरवलंय वोट आणि नोट द्यायचं. वोट तर देणार पण नोट सुद्धा देणार, असं त्यांनी ठरवलेलं. त्या व्हिजनला घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो. आता निवडणुकीचं म्हणजे 4 तारीख शेवटची आहे, म्हणजे फॉर्म वगैरे विड्रॉल करायचे. मग हे आपण फॉर्म कायम ठेवणार? कायम ठेवणार आहे. ठीक आहे. आपण एक मुद्दा आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजत आहे सध्या खूप मोठं, म्हणजे त्याच्यावर असं राजकारण चालू आहे. आता हा मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न, याच्याबद्दल आपण काय सांगाल? आपण बघितलं असेल, मी सन 2011 मध्ये मराठा आरक्षणाला पहिलं या बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा एखादा नेतृत्व असेल, नेता असेल, की त्यांनी मराठा आरक्षणाला पहिलं पत्र माझ्या सहीचं, मी धनगर समाज संघर्ष समितीमध्ये त्यावेळेला काम करत होतो, त्यावेळेला मी पहिलं पत्र जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे. आणि मराठा आरक्षण हा जे काही गरीब मराठा समाज आहे, तो तळागाळातला गरीब मराठा, आता 5-9%, 4% लोक हे मोठे असतील किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील, परंतु जो सामान्य मराठा आहे त्याला शैक्षणिक अर्हता बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यांना फीस डोनेशन करायचं म्हणलं तर खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि सतत मी आरक्षणाच्या भूमिकेमध्ये जरांगे पाटलांची मी 2 वेळेस भेट घेतली आणि मी सोबत आहे, त्याचा काही प्रश्न नाही. आणि आपण धनगर आरक्षणाच्या संदर्भात देखील खूप म्हणजे संघर्ष करत आहात. बरोबर. पाठीमागे पंढरपूरला वगैरे उपोषण हे चालू होते, तुम्ही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेत आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे या राज्यामधल्या धनगर समाजाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा, हा प्रश्न सुटावा म्हणून मी जेव्हा म्हणजे लहान होतो तेव्हापासून मी चळवळीमध्ये काम करतोय. आंदोलनं, मोर्चे, मी आझाद मैदानाला तब्बल 12 दिवस उपोषण त्या ठिकाणी केलं होतं. शेवटी दत्तात्रय भंडारू त्या ठिकाणी मंत्री असताना त्यांनी येऊन माझं उपोषण सोडलं होतं. यासह राज्यामध्ये ज्यावेळी धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर येईल त्यावेळी मी धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलोय, लाट्या काट्या पोलिसांच्या खाल्ल्यात. आणि त्याचबरोबर जे काही मला समाजाचं करता येईल आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यावेळी वेळोवेळी मी त्या ठिकाणी उपस्थित राहून माझा पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि माझं अर्ध आयुष्य जसं 15 वर्षाचा तप एखाद्यानं केलाय, तसं मी 15 वर्षाचा तप समाजासाठी केलेला आहे आणि हे मी आवर्जून समाजाला सांगतोय. आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक म्हणजे उमेदवार उभे आहेत. खूप जवळपास 38 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. 4 तारखेला कळेल किती राहतील, म्हणजे खूप रेलचेल किंवा खूप उमेदवार आहेत. या उमेदवारीमध्ये आपला म्हणजे काय कसा प्रतिसाद असणार जनतेमध्ये? जनता मी बघतोय, आता आपण सोशल मीडियावर बघत असाल, मला जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आहे, समाजाचा प्रतिसाद आहे. आणि लोकांनी मला ठरवलंय, समाजाच्या लोक असतील किंवा इतर जे काही माझा जिव्हाळ्याचा वर्ग आहे, ज्यांना मी सुखादुःखामध्ये रात्री अपरात्री ज्यांना मी स्वतःच्या शरीरातलं ब्लड दिलंय, जे लोक मला आज सांगतायत की तुम्ही निवडणूक लढा, तुम्हाला आम्ही सगळ्या ताकदीनं मदत करू. आणि सक्षमपणे मी सांगतोय की मी या ठिकाणी 18 पगड जातीला घेऊन चालणारा मी सर्वसामान्य चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी समाजासाठी तर आहेच आहे, परंतु रात्री अपरात्री रुग्णालयापासून ते इतर जे काही गोष्टी असेल त्यासाठी मी कार्यतत्पर असतो. रात्री मला कितीही वाजता कोणीही फोन केला तर मी एका रिंगमध्ये फोन कधीही उचलतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करतो. आपण या माजलगाव मतदारसंघातील जनतेला काय संदेश देणार?
माजलगाव मतदारसंघातल्या जनतेला एवढाच संदेश देणार आहे, हा. कारण सगळे आता ब्लाड येते हम्म. आणि मी अतिशय शेतकऱ्याचं पोरगा आहे. जसं शेतकरी पुत्र म्हटलं जातं तसा मी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे. गेल्या 15-20 वर्षापासून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी, यासह मी शेतावर ठेसा भाकर आंदोलनही शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून केलंय. यासह मुंडन आंदोलन केलंय मी. आणि शेतकऱ्याचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न केलेला आहे आणि करत राहील. आणि तेच व्हिजन घेऊन शेतकऱ्याच्या जीवनामध्ये उज्ज्वल व्हावं शेतकऱ्याचं जीवन, यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. आणि त्याच व्हिजनने मी या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आणि 100% मी निवडणूक लढणार आहे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, की कारण आपल्या हा माजलगाव मतदारसंघाचा जर विचार केला तर खूप म्हणजे दणदाटके मोठे मोठे उमेदवार आहेत आणि आपण जर विचार केला सर्वसामान्य घरातून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवत आहे. काय यांच्या पुढे तुमचा टिकाव लागेल असं तुम्हाला वाटते? भले आज आपण बघितलं असन, मुंबईमध्ये एक खासदार 48 मतांनी पडले. कमीत कमी मी निवडणूक जिंकेल अथवा नाही जिंकणार तो भाग वेगळा आहे. जनता मला कितपत साथ देईल नाही देईल तो भाग वेगळा आहे. परंतु आजच्या घडीला समाज माझ्यासोबत आहे, लोक माझ्यासोबत आहेत आणि साथ देतेत मला लोक. परंतु यदा कदाचित जर समाजाचा काय भूमिका असेल किंवा माझ्या बाबतीत तर लोक पॉझिटिव्हच आहेत, परंतु काहीच नाही झालं तर मी कमीत कमी कोणाला तरी पाडण्याचं कारण मात्र निश्चित होऊ शकतो. धन्यवाद दत्ताभाऊ. दत्ताभाऊ आपल्यासोबत धन्यवाद. होते. त्यांनी खूप म्हणजे चांगल्या प्रकारची माहिती आपल्यासोबत शेअर केली. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.